डोसाचा तवा चांगला गरम झालेला आहे. हा इंडियन व्हॅलीचा तवा आहे. मी चांगला सिझनिंग केलेला आहे. आता मी गॅसची फ्लेम स्लो करत आहे आणि जस्ट पाण्याने स्प्रिंकल करत आहे. नॉर्मल पाणी आहे. तवा चांगला गरम झालेला आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम मी स्लो केलेले आहे. जस्ट पुसून घेते हलकंसं टिश्यू पेपरने आणि ऑइल लावते डोस्याला. बॅटर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आणि जेवढं आपल्याला पाहिजे आहे तेवढं बॅटर घ्या आणि हलक्या हाताने पसरून घ्या आणि गॅसची फ्लेम आपल्याला पहिली स्लोच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकतात मी छानपैकी पसरवलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लोच आहे आणि मी झाकण ठेवत आहे. 5 मिनिटांनी मी हे झाकण काढत आहे. तेल लावत आहे. तुम्ही बघू शकतात साईडने पेपर डोसा उचललेला आहे. हे बघा अगदी अलगद मी काढत आहे हा पेपर डोसा आणि कढीने सुद्धा छानपैकी ब्राउनिश झालेला आहे. तुम्ही बाजूची ही बघा, ही बाजूसुद्धा छानपैकी क्रिस्पी झालेली आहे. तुम्ही ह्याच्यावर बटरही लावू शकतात साईड मधोमध बाजूला सुद्धा आणि बटाट्याची भाजी घालून मसाला डोसाही बनवू शकतात. आणि लगेचच डोसा असा वर झालेला आहे. एकदम मस्तपैकी असा एकदम झूम करून सुद्धा दाखवत आहे. पलटवते. हे बघा किती छानपैकी ब्राउनिश झालेला आहे. तर असा आपला हा क्रिस्पी मसाला डोसा तयार झालेला आहे. एकदम डोसाच्या गाडीवर मिळतो तसा. तर तुम्ही नक्की हा पेपर डोसा नक्की बनवा. डोसाबरोबर मी सकाळीच बनवलेली आमटी. नॉर्मली आपण चटणी खातो, पण मालवणी माणूस कुळदाचं सांबार किंवा काळ्या वाटाण्याचं सांबार खातो. तर आज मी कुळदाचं सांबार बनवलेला आहे अगदी मालवणी पद्धतीने. हा दुसरा पेपर डोसा बनवलेला आहे. वाव, खरंच नक्की हा बनवा. अगदी घरच्या घरी तुम्ही बनवू शकतात. किती क्रिस्पी असा आहे. एकदम क्रिस्पी क्रंची असा झालेला आहे. अगदी डोसाच्या गाडीवर मिळतो तसा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे. तर तुम्हाला दाखवायचा होता म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. म्हणून मी कुस्करून दाखवला की किती क्रिस्पी आहे याच्यासाठी.